येस, मला खूप आनंद होतोय. मी असं त्यांना उपाधी देतोय जेम्स ऑफ परफेक्ट ट्रेडर्स. कारण असं आहे की मॅडमचं जे एज आहे ते खरंच तुम्हाला समजणार नाही, पण त्यांचं एज आहे 60, आता रनिंग चालू आहे. तर मला हे कौतुक वाटतंय की 60 एज मध्ये सुद्धा पॅशन असू शकतो, आणि तो पॅशन प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी क्लास जॉईन केला, प्रायोरिटी त्याला दिली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 10 दिवसामध्ये खूप चांगली प्रॅक्टिस केली आहे. तर आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया आणि त्यांना कसं वाटलं हे ते सांगू शकता. मॅडम, तुमचं नाव आणि इन्फॉर्मेशन सांगा. मी उज्ज्वला गायकवाड, हाऊसवाईफ आहे आणि मला या संधीची मी वाट बघत होते. मला ट्रेडिंग करायचं, ट्रेडिंग म्हणजे काय हे तर आधी काही म्हणजे माहिती नव्हती, पण नेहमीच कुठे ना कुठे बघून आणि त्याच्याबद्दलची माहिती ऐकून असं व्हायचं की आपण पण हे सगळं टेक्नॉलॉजी आहे आणि आपण त्याच्यात बसत नाहीये. आपल्याला मोबाईल हाताळण्यापासून हे आहे आणि ते कसं जमेल किंवा नाही, म्हणून मग काही ना काही व्हिडिओ बघ, कुठलं ना कुठलं काही माहिती आली तर ते बघ, आणि असं करत करत मी नेहमी त्या शोधात राहिली. एक दिवस मला मिळालेही एक ट्रेडर, असेच ओळखीचे होते, आणि ते म्हणाले की रोहिणी तुम्ही सोपं आहे फॉरेक्स मार्केट करणं आणि हे करा. पण तिथलं मला ओळखीचं असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला शिकवाल का? तर म्हणे शिकवेल म्हणे. तर म्हटलं हे कोणीतरी आपल्या जवळच आहे आणि मग ते आपल्याला म्हणजे एक आपण विश्वास ठेवू शकतो, ट्रस्ट चांगला आहे. पण माझ्याच काही नातेवाईकांनी सांगितलं का तू चुकीच्या मार्गाला चालली आहे, तू जिथे जात ते म्हणते तिथे तू पैसे वगैरे टाकू नको आणि तू हे, कारण त्यांचा काय अनुभव किंवा गावातल्या लोकांना त्यांच्याबद्दलची काही माहिती होती. ओके. मग मी म्हटलं की ठीक आहे. मग मला थोडंफार जनरली त्यांनी सांगितलं होतं की असं असतं तसं असतं हे. मी तेवढं ऐकलं आणि म्हटलं ठीक आहे. आता मला बऱ्याच जणांनी त्यांच्याबद्दलचे सांगितले, मग मी पुढे नाही गेली. मग मुलाला एक दिवस म्हटली की अरे असं असं आहे, त्यांच्याबद्दलचं सांगते, मग आपण पैसे टाकायचे की नाही टाकायचे? तर तो बोलला की तू ग्रोवर वगैरे प्रॅक्टिस कर, तू म्हणजे डेमो अकाउंट घेऊन मी डेमोवर प्रॅक्टिस करायची, मग फॉरेक्सची पण करायची, हे करायची, पण मी मग रिअल काही केलं नाही. पण माझ्या डोक्यात राहायचं की आपल्याला कोणीतरी असं टीचर, ट्रेडर असं मिळेल किंवा ब्रोकर असं मिळेल की जे आपल्याला परफेक्ट ज्ञान येईल त्याच्यातनं. आणि म्हणून मग मी माझं मी करत राहिली. तिथं काही पैसे लावून काही नुकसान झालं तुम्हाला? नुकसान झालं म्हणजे मी म्हटलं होतं की ठीक आहे, सगळेजण बोलतायत पण आता तो आपल्याला शिकवतोय तर आपण 100 पॉइंट्स घेऊन बघूया. ओके, अच्छा. तर मग तिथे मला त्याचा अनुभव आला की मी 100 पॉइंट्स घेतले आणि माझे 172 पॉइंट्स झाले. अरे वा, वाढले रिअल मध्ये असं. पण मग मला ते माहित नव्हतं ना की कसं विड्रॉ करायचं, कसं काय करायचं, काय त्याचं हे करायचं. मग मला त्याने थोडी मेथड सांगितली का तुम्ही रिक्वेस्ट टाका, हे करा, ते करा. हा ठीक आहे, मी टाकली रिक्वेस्ट येते, आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही ते परत हे करा, रिसेट करा. अच्छा, ओके. आता मला त्यातलं काहीच माहित नव्हतं. मी केलं परत रिसेट, आणि रिसेट केल्यानंतर ते माझं जेवढं पण होतं ते सगळं डम झालं. अरे मग मला लोकांच्या सांगण्याचा तो आला, म्हणजे मी तिथेच सावरली गेली. तर बघा, मी थोडंसं मॅडमला असं करेल की 2 गोष्टी याच्यामध्ये. पहिल्यांदा विषय असा आहे की कोणी कितीही सांगितलं पैसा तुमचा आहे हे विसरू नका. तो किती फायदा सांगतोय ते गरजेचं नाहीये, तुम्हाला तुमचं अकाउंट चालवता येतंय का पहिले हे शिकून घ्या. कुठंच काही असं बंधन नाही की तुम्हाला अकाउंट नाही आलं तर तिसऱ्या व्यक्तीकडे देऊन तुम्ही खूप चांगले पैसे कमवतात, असं काही नाहीये. शिकायला फक्त थोडंसं एक पाऊल पुढे यायचंय, बरोबर आहे. आज तुम्हाला तुमचं अकाउंट चालवता येतंय, जे काय आपण 10 दिवस शिकलो, एक कॉन्फिडन्स तुम्हाला आहे की तुम्ही स्वतः हँडल करू शकतात. तर तुम्ही भले 100 पॉईंट जसं तुम्ही बोलले, एक्झाम्पल घेऊया, तर 100 पॉईंट जर तुम्ही कमवले तर तुमच्या हक्काचे, तुम्हाला विड्रॉ पण करता आले, तर याच्यापेक्षा असं कोणावर डिपेंड नाही आपण. मग मी त्याच्यात एक हे केलं की जोपर्यंत आपल्याला असं परफेक्ट असं हे मिळत नाही आणि एक खात्रीचं कोणीतरी शिकवणारं मिळत नाही, तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करण्यात आणि फक्त इकडे बघून तिकडे करण्यात काही अर्थ नाहीये. आणि मग मी ते सोडून दिलं. ते मग मला ही
डोक्यात असल्यामुळे मग मुलांनी सांगितलं की मम्मी तू त्याच्यापेक्षा ग्रोवर हे कर आणि तुला ते प्रॅक्टिस पण होईल करता येईल. आणि ते सगळं सोपं आहे वगैरे तरी मला डाउनलोड पण आता आणि तसं मग ते आपण मी प्रॅक्टिकल करायला मोडवर जाऊया. हम्म. तुम्हाला मी हेच विचारणार होतो आता की कुठलंही अकाउंट जेव्हा तुम्ही एवढं रिअल मनीवर केला, हां, माहिती नव्हती माहिती नव्हती. तर नुकसान झालं हा ना. हो. आता 10 दिवस इथं तुम्ही प्रॅक्टिस केली, हो. 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट समजायला लागलं, समजायला. तर फार अवघड वाटलं का तुम्हाला? नाही अवघड नाही वाटलं, एकदम सोप्या पद्धतीने वाटलं. म्हणजे आणि indirectly- इतकं सगळं इथे कसं झालं की मी विसरून गेले की मी हे करू शकेल की नाही. सगळा आपला हा जो माहोल आहे हसत खेळत आहे हा. आणि त्यामुळे त्याचं एवढं बंधन आलं नाही राईट. आणि सहज करत करत आणि तुमच्या मार्केट म्हणजे सगळ्यांची फार मदत पण सिंपल आहे. झाली. लोकांनी खूप अवघड करून टाकलंय असं वाटतं का तुम्हाला? की मार्केट फार सिंपल आहे, सिंपल आहे. शिकवला गेलं तर खूप सिम्पली शिकू शकतो, हा. पण लोकांनी फार अवघड करून टाकलं त्याचा एक इम्पॉर्टन्स वाढवण्यासाठी. भीती राहते प्रत्येकाच्या मनामध्ये की हा. नाही काय नेमकं हा. कुठे फसवेगिरी होईल, कुठे काय होईल आणि त्या भीतीमुळे माणूस जास्त डेअरिंग करत नाही. करत नाही. राईट राईट राईट. तर आता आता तुम्हाला मला सुषमाने सांगितलं की हा. मी कर म्हणजे अशी सहज आली घरी आणि म्हटलं काय ग काय आता सध्या, तर ती म्हणे का मी ट्रेडिंगचं दोघंही जातोय म्हणून. मग मी लगेच ती त्याच क्षणाला तिच्या जवळ कॅच केलं की नाही मग मला लगेचच उद्या होतं. खरं तर तू जाते तुला जर ते परफेक्ट मिळालंच हे तर मग मी बघू मी करूनच घ्यायचं. तर बघा एक पाऊल किती महत्वाचं आहे चांगल्या ठिकाणी येणं आणि शिवाय असा कॉन्फिडन्स मध्ये स्वतःला टर्न करणे. कारण तुम्हाला चान्स भरपूर भेटणार आहे. मी सर्वांना आग्रह करतोय तुम्ही पहिलं तुमचं इंट्रोडक्शन म्हणजे तुमचं मार्केटचं इंट्रोडक्शन काय आहे, की फक्त युट्यूब शिकलो आणि क्लास केला नाही आणि डायरेक्टली ट्रेड करायला लागलो तर किती दिवस तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यापेक्षा समजून घ्या, कुठेही क्लास करायला लागलास कुठेही करा, भरपूर जण आहे, पण पहिलं स्वतःला प्रूव्ह करा की मला ते जमेल का नाही जमेल. जसं आज मॅडमना कॉन्फिडन्स आहे की मी करू शकते. राईट. ट्रेडिंगचा तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलाय, तुमची सायकोलॉजी थोडीफार डेव्हलप झाली आता आणि तुम्हाला बरेच ऑप्शन आता माहिती झाले. येस. तर एनिवेज आता पुढचा जो सेशन आहे आपला त्यावर तुम्हाला लेवल्स शिकवणार आहे मी. तुम्हाला स्वतः सांगता यायला पाहिजे की सर या प्राइसला मला एंट्री घ्यायची आहे, या प्राइसला मी टार्गेट लावणार आहे आणि या प्राइसला मी स्टॉप लॉस लावणार आहे. चालेल तर? चालेल. ओके चला, ऑल दी बेस्ट. नमस्कार.